येथील पेवर ब्लॉक असोत, रस्ते असोत, लाईट असोत, ड्रेनेज असोत, तसेच येथील बोरवेल असोत, ही सर्व कामे आदरणीय दादा आणि बहिणींच्या आशीर्वादाने भाऊंच्या खांद्याला खांदा लावून आपण केली आहे. आज मी आपला तुमच्याशी मनापासून आणि जबाबदारीने एक महत्वाची गोष्ट सांगायला उभी आहे. प्रभागातील प्रत्येक घर हे घर मालकाच्या स्वतःच्या नावावर व्हावं. काल झालेल्या सभेच्या आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट शब्द दिला आहे की आपलं तो शब्द आपल्या लाडक्या आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे तसेच विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष उतरवायचा आहे. त्यासाठी तुमची ताकद हवी आहे. आणि महत्वाचे म्हणजे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान साहेब तसेच अविनाश पाठक व मी यांना भरघोस मताने विजयी करा. कारण जेणेकरून तुमचा आवाज सभागृहातही बुलंदपणे मांडता येईल. ही निवडणूक माझ्यासाठी सत्तेची नाही, ही निवडणूक प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या हक्काची व सुरक्षित भविष्याची आहे. मला परत तुमची सेवा करण्याची संधी द्या. मी तुमच्या सोबत होते आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील. परवा 20 तारखेला कुठलाही विचार न करता 3 कमळ म्हणजे अनुक्रमांक 5 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान तसेच अनुक्रमांक 2 अविनाश पाठक तसेच अनुक्रमांक 5 विद्या सोनवणे म्हणजेच मी यांना कमळ या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही भरघोस मताने विजय करा ही नम्र विनंती करते. सर्वात पहिले मी विवेक भैया कोल्हे यांचे धन्यवाद मानतो. तसेच आमदार ताई यांचे धन्यवाद मानतो का त्यांनी जो आपला जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता आपले घराचे सातबारे हे आपल्याला भेटले पाहिजे त्याची घोषणा कालच चंद्रशेखर बावनजी कुळे यांनी केली. आपल्याला हे सातबारे भेटणार आहे त्याबद्दल टाळ्या वाजून विवेक भैयाचे व वहिनींचे आपण सर्वांनी आभार मानावे. मी जरी तुमच्या या प्रभागासाठी नवीन असलो तर नाव आमचं जुनच आहे. 30 वर्ष झाले. रवी भाऊ आज नगरसेवक आहे, नगराध्यक्ष राहिले. तसेच आमचे राजा भाऊ असतील. आज मी या प्रभागात फिरतो. आज नाही ते पूर्वीपासून फिरतो. पण साई सिटीमध्ये सुद्धा असे रस्ते नसतात तसे रस्ते इथे आहे. गटारी अंडरग्राऊंड आहे. लाईटची सर्वीकडे व्यवस्था आहे. बरेचसे काम भरपूर कामं केले. तसेच आपले विवेक भैया सुद्धा सर्व कामे म्हणजे नुसतं राजकारण नाही करत. आमदार साहेब तसे राजकारण करतात असं विवेक भैया राजकारण नाही करत. सामुदायिक विवाह सोहळा असेल, कोरोनामध्ये कोविड सेंटर असेल, रोजगार मेळावे असतील, तसेच एक राखी जवानांसाठी असेल, असे सर्व सामाजिक उपक्रम विकी भैया करत असतात. काल भैया मी तुम्हाला सांगतो 20 वर्षापूर्वी म्हणजे 20 वर्षाचा असताना मी राजकारणात प्रवेश केला रविच्या माध्यमातून. भारतीय जनता पार्टी भारतीय विद्यार्थी सेनेचा मी तालुका अध्यक्ष होतो. तिथून जी सुरुवात केली 20 वर्ष मी समाजसेवाच करतोय. मागील काळात मी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राहिलोय. काल भैया काही लोक बोलले हिशोब चुकता करतो म्हणून. अरे बाबा तुला नाकाला पाणी येत होते आम्ही तुला रुमाल दिला. तू काय हिशोब चुकता करतो? तू हिशोब चुकता करायचा तर तो आमदारातून हिशोब मागणार बाबा. 3,000 कोटी कुठे गेले? कालच परिस्थिती पाहिली आरोग्य सेवेची. दवाखान्यामध्ये लहान तो गरीबाला तो कामच नाही याच्यात जायची. भैया तुम्हाला सांगतो अशी वाईट परिस्थिती द्यायची याची ग्रामीण रुग्णालयाची. इतकी वाईट परिस्थिती भैया. गरीब माणूस आहे ना तिथं फक्त पोस्टमार्टम होतं फक्त भैया. बाकी गरीब असं कामच नाही. थोडं काही झालं का तुम्ही याला शिर्डीला पाठवा, इकडं पाठवा. अहो त्या 3,000 कोटीतले 2-3 कोटी जरी तिथे लावले ना ते गरीबाचे सगळे काम होऊन जातील. एवढं बोलतो मी. व येत्या 20 तारखेला आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान साहेब तसेच विद्याताई सोनवणे व तसेच मी स्वतः आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा असे मी सर्वांना आवाहन करतो. त्यांच्यावर बोलण्यासारखे इतकं आहे तर रात्रभर जरी बोललं तरी भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांवर संपणार नाही. त्यांचं काम एकच आहे, काम करायचं नाही, फक्त श्रेय घ्यायचं. मग ते कोविड सेंटर असतो किंवा 100 डबे पुरवले तरी ते व्हॉट्सअपला फोटो पाठवतात. इथं कोल्हे कुटुंब दरवर्षी सामुदायिक विवाह 17-20 हजार लोकांना जेव घालतं.
दरवर्षी अन्नदान करतं, कोविडमध्ये काम केलं पण कधी फोटो काढले नाही. यांनी फक्त 100 डबे कोविडमध्ये समतामार्फत पाठवले तर त्याच्या क्लिप्स पाठवल्या. असं हे एक कोल्हे कुटुंब आणि संजीवनी उद्योग समूह आहे, त्यांचे कायम आपल्या आडी अडचणीत उपस्थित असतात. ज्यावेळी शहरात पूर येतो, कोणतीही रोगराई येऊन सगळ्यात आधी संजीवनीची यंत्रणा आपल्या मदतीला येत असते. परंतु आता या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघण्याकरिता आपण जो विश्वासनामा बनवलेला आहे, त्याच्यात जे विश्वास आम्ही तुम्हाला दिलेला आहे ते सर्व कामं आपल्याला पूर्ण करायचे आहे. आणि विश्वासनाम्याची पालकत्व हे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेलं आहे. फक्त त्यांनी अट एकच टाकली का तुम्ही 31-0 करा, नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक बहुमताने निवडून द्या, पुढचं काम माझं आहे. म्हणजे एवढं मोठं त्यांनी ज्यावेळी जबाबदारी घेतात, म्हणजे त्यांनाही विवेक भैयांच्या कामाचा आवाज आहे. ज्या भैयांच्या कार्यक्रमासाठी आत्ताच आमचे नेते राजाभाऊंनी सांगितलं तर ज्यांच्या कार्यक्रमासाठी एक संरक्षण मंत्री, एका राज्याचे मुख्यमंत्री, त्याच वेळी 2 उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री असे एका स्टेजवर आणणं ही काही सोपी गोष्ट नाही. परंतु ते विवेक भैया असतील, स्नेहलताताई असतील, बिपिन दादा असतील, यांच्या कामाच्या आवाजा बघून हा सगळा करिश्मा झालेला आहे. आणि त्या विजनरी नेत्याचा फायदा आपल्याला होणार आहे, कारण त्यांच्याकडे पुढचे विजन आहे का आपलं शहर कसं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. हे फक्त भाषण करत नाही तर ते कोणतीही गोष्ट अधिक प्रॅक्टिकली ते वास्तवात आणतात. आता जर कोविड सेंटरचं बघितलं तर समोरचे उमेदवार म्हणतात का आम्ही बचत गटासाठी काम करू. अरे नगरपालिकेचा बचत गटाच्या कामाचा संबंध नाही, पण महिलांची मतं घ्यायची म्हणून दर 2 दिवसांनी घोषणा बदलते. आधी म्हणतात बचत गट, नंतर म्हणतात का माझ्या लाडक्या बहिणींचा यांचाही काही संबंध नाही. 25 वर्षात यांनी शहरात कधी काम केलेलं नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब आले त्या दिवशी त्यांनी आपल्याला शब्द दिला का जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींचे पैसे तसेच चालू राहणार. ते ज्यावेळी आमच्या शेजारी बसले त्यावेळी भैयांनी हळूच त्यांना विचारलं तर साहेब ते जे पैसे आहे ते थोडेसे वाढवून द्या. त्याच्यात सुद्धा ते हसले, म्हणजे भविष्यात ते सुद्धा पैसे वाढवण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे जे काम फक्त करायची इच्छा आहे. आज आपण जर बघितलं तर समोरचे उमेदवार आपल्या बचत गटावर बोलतात, इतर कामांवर बोलतात, पण आज आपण संजीवनी गार्मेंट क्लस्टर जर बघितलं, आमच्या मार्गदर्शिका रेणुका भाभी कोल्हे यांनी तिथं 300 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. जिथं जे कपडे तयार होतात ते एक्सपोर्ट क्वालिटीचे तयार होतात, बाहेरच्या देशात जातात, एवढी चांगली क्वालिटी, त्याच्यातून महिलांना रोजगार तयार झाला. तिथं अगरबत्ती तयार करायचं प्रशिक्षण दिलं जातं, मेणबत्तीचं प्रशिक्षण आहे, आपलं कापूर बनवायचं प्रशिक्षण. म्हणजे हे आधी काम करतात आणि मग सांगतात, आणि समोरचे काही न करता फक्त सांगतात आणि नंतर काहीच होते. कारण हे जसे 2001 ला पडले त्याच्यानंतर 2025 ला उद्भवले. आता काय झालं तर 2000 म्हणजे पुढे तर काही कधी दिसतील का नाही ही शक्यता आहे. कारण आम्ही जेवढ्या 31 जणांना जी उमेदवारी दिली असेल, मी असेल, आमच्या विद्याताई असतील, आवी असेल, आधी रवी अण्णा होते, बाकीचे आमचे 30 उमेदवार आहेत. हे तळागाळात 24 तास 365 दिवस काम करणारे आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारे आहे. प्रत्येक जयंत्या, पुण्यतिथ्या, सगळे सार्वजनिक कार्यक्रम आम्ही करणारे आहोत. मला सुद्धा आठवतं का मी ह्या प्रभागात कमीत कमी दर 2-3 महिन्यांनी येत असतो. कधी राजाभाऊ म्हणतात का या मंदिराचा वर्धमान दिन आहे, गणपती आहे, नवरात्र आहे, यांच्या दारावर जायचं, याच्या सुखदुःखात जायचं. आम्ही काय येत असतो, समोरचा उमेदवार ज्यावेळी तुमच्याकडे येईल त्यावेळी त्याला एकच विचारा का या प्रभागात कधी तुम्ही आलेत का. आज विद्याताई असतील, आमचे मार्गदर्शक रवी अण्णा असतील, विनय यांनी कामाचा प्रचंड डोंगर केला. ज्यावेळी मी प्रचाराला फिरलो त्यावेळी मला जाणवलं चांगल्या प्रकारचे पेवर ब्लॉक टाकून रस्ते बनवलेले आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, स्वच्छता आहे, कुठे घाण नाही. कारण काम करण्याला एक मानसिकता लागते, आणि ती मानसिकता या संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंबाकडून ती आम्ही शिकलेलो आहोत. आम्हाला समाजसेवा करायची, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. म्हणून आम्ही आतापर्यंत काम करत आलो, आणि भविष्यात सुद्धा विश्वासनामात जी कामं दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. जे स्वच्छ शहर करायचं आहे, धूळमुक्त करायचं आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे, आरोग्यासाठी चांगले फवारण्या करायच्या आहे, स्ट्रीट लाईट द्यायच्या आहे, वॉकिंग ट्रॅक द्यायचे आहे, नदीच्या कडेला आपल्याला रिटेनिंग वॉल बांधायचे आहे, तिथं पण वॉकिंग ट्रॅक करायचे आहे. अशा अनेक गोष्टी करायच्या आहे. पण ह्या करण्याकरिता आपली सगळ्यांची साथ लागणार आहे. पण आतापर्यंत जसे आपण कोल्हे कुटुंबाच्या भारतीय जनता पार्टी, RPI मित्र पक्षाच्या मागे ठामपणे उभे राहिल्या, तसाच 20 तारखेला सकाळी उठून लवकर आपण स्वतः
मी स्वतः पराग शिवाजीराव संधान, भारतीय जनता पार्टी RPI नगर लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. तसेच आमचे मित्र अविनाशजी पाठक हे नगरसेवकासाठी आहे आणि आमच्या वहिनी विद्याताई सोनवणे ह्या पण नगरसेविकेसाठी उभे आहेत. तर आपल्याला 3 मतदान करायचं आहे, एक नगराध्यक्षासाठी आणि 2 नगरसेवकांसाठी. तर तिन्ही मत हे कमळाला करून आपलं आशीर्वाद रूपी बहुमोल मत देऊन आम्हाला निवडून द्यायचं आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये घेतलेली ही कॉर्नर सभा, खर तर सभेची गर्दी बघता ही सांगता सभा नसून ही विजयी सभा आहे असं मला वाटतं. 9 वर्षभरापूर्वी तुम्ही मतदान केलं. आमचे धडाडीचे नेते मार्गदर्शक रवींद्र अण्णा पाठक कुठे गेले? रवींद्र अण्णा पाठक आणि विद्याताई सोनवणे यांना तुम्ही निवडून तर दिलं, परंतु वरती तुम्ही वेगळाच मतदान केलं. बरोबर आहे का नाही? नाव नका घेऊ आता, ती बॅट पार तिने आउट केला आपल्याला. मागच्या वेळेस तुम्ही खाली नगरसेवक निवडून दिले 20, पण नगराध्यक्ष तुम्ही दुसराच दिला. आणि 5 वर्ष खर तर अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं, परंतु विद्याताई सोनवणे आणि रवी अण्णा हे अतिशय लढाऊ प्रवृत्तीने त्या ठिकाणी भांडून आपल्या प्रभागासाठी निधी आणला. आणि नुसता आणलाच नाही तर त्या निधीच्या माध्यमातून सर्व भुयारी गटार असतील किंवा आमदारताईंचा कारकीर्द त्यामध्ये त्यांना 3 वर्ष मिळाली. त्या कारकिर्दीमध्ये सगळेच कामं खरं तर आमदारताईंनी या ठिकाणी करून दिले. स्वर्गीय कोल्हे साहेबांचंही विशेष प्रेम या प्रभागामध्ये राहिलेलं आहे. परवाच आमच्या कुंभार समाजाच्या बांधवाच्या मीटिंग मध्ये त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला की कशा पद्धतीने कोल्हे साहेबांची बैठक आमच्या या ठिकाणी होत असे. खर तर DK अण्णांचं आठवण या निमित्ताने होते की त्यांचा देखील स्नेह स्वर्गीय कोल्हे साहेबांबरोबर अनेक वर्ष राहिला. कोल्हे परिवाराचे ऋणानुबंध मोठ्या प्रमाणात पाठक असतील परिवार किंवा सोनवणे परिवाराबरोबर राहिलेले आहे. आणि म्हणून त्या काळात देखील आमदारताईंनी निधी दिला, शिवनशी बोलले, विद्याताई त्या ठिकाणी भांडायचे, राजाभाऊ देखील माजी नगराध्यक्ष म्हणून तिथं जाऊन त्या ठिकाणी भांडून आपले काम करून घेतले. परंतु त्या 5 वर्षानंतर ती टर्म संपली, करोना आला. 4 वर्ष कामकाज हे नगरसेवक नव्हते. विद्याताई असतील, रवी अण्णा असतील यांचं पद नगरसेवक माजी नगरसेवक होऊन यांना किती वर्ष आले? 4-4.5 वर्ष आले. म्हणजे एक टर्म पूर्ण निघून गेलेली आहे. तरी देखील त्यांनी तुम्हाला जाणू दिलं का? 4-5 वर्ष माजी नगरसेवक असताना देखील सातत्याने नगरपालिकेत जाऊन भांडून काम करून त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्याचं काम केलेले. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आमच्या महिला भगिनींच्या युवकांच्या दृष्टिकोनातून. वैद्यकीय मदत अनेकदा असती, प्रसूतीच्या वेळेस त्या ठिकाणी दवाखान्यात घेत नाही, अविभावलं पोटतिडकीने सांगायचं होतं. परंतु पुढच्या वेळेस असं काही होणार नाही. आपलं स्वतंत्र त्या ठिकाणी विभाग करून तुमच्या महिला भगिनींच्या वैद्यकीय अडचणी सोडवण्याचं काम आम्ही सर्वजण या निमित्ताने करणार आहोत. पहिल्या 100 दिवसाच्या आत आपण अँब्युलन्स विकत घेऊन मोफत सगळ्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी आपण तत्पर त्या ठिकाणी राहणार आहोत. एवढं या निमित्ताने बोलतो. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, परंतु तुमचा उत्साह टाळ्या बघता मला खात्री पडलेली आहे की तुम्ही 21-20 तारखेला कोणत्या चिन्हावर मतदान करणार? आवाज कमी आला तर मी परत म्हणाल यांना अजून मला बोलावं लागेल. मग केंद्रामध्ये कोणतं चिन्ह आहे? राज्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? जिल्ह्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? नगराध्यक्ष कोणत्या चिन्हाचे पाहिजे? नगरसेवक कोणत्या चिन्हाचे पाहिजे? एवढंच लक्षात ठेवा आणि पुढची जबाबदारी सगळी आम्ही घेतो. एवढं सांगून मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद.